कधी एक छोटं क्षण तुमचं आयुष्यच बदलून जातं। ही गोष्ट आहे एका रिकाम्या पाकिटाची, पण त्यात भरलेली आयुष्यभर पुरणारी किंमत आहे। शेवटपर्यंत पहा, कारण ही गोष्ट तुमच्याही आयुष्यात उपयोगी पडेल। एक रिकामं पाकिट। माझं नाव आहे विवेक। मी एका चांगल्या कंपनीत काम करतो। एकदम ठरलेलं आयुष्य, घर, ऑफिस, फोन, ईमेल्स, जगात सगळं मिळवतोय असं वाटायचं। पण आतून काहीतरी हरवत चाललं होतं आणि मला ते समजत नव्हतं। त्या दिवशी ऑफिसहून निघालो होतो। गाडी बिघडली होती म्हणून बसने घरी जायचं ठरवलं। मी एकदम मागच्या सीटवर बसलो। थकलो होतो, डोकं भरलेलं होतं। समोर एक साधा सरळ दिसणारा म्हातारा बसला होता। फाटकी बॅग, जुनं शर्ट, पण डोळ्यात शांती होती। त्या बसमध्ये अचानक एका व्यक्तीचं पाकिट खाली पडलं। मी उचलून दिलं। त्याचं चेहरं काळजीत गेलं। म्हणाला, धन्यवाद साहेब, यात माझं सगळं आहे। मी सहज विचारलं, पाकिटात काय असतं एवढं? ते ऐकून बाजूला बसलेले ते म्हातारे हळूच हसले आणि म्हणाले, कधी तुमचं पाकिट रिकामं पडलं का? मी थोडा गोंधळलो। म्हटलं, हो, पण तेव्हा खिशात पैसे नव्हते, एवढंच। ते म्हणाले, माझं पाकिट अनेकदा रिकामं पडलं, पण त्यातूनच मी भरभरून शिकत गेलो। मी विचारलं, म्हणजे? ते म्हणाले, पहिल्यांदा जेव्हा पाकिट रिकामं झालं तेव्हा मी समजलो, मुलाला शिक्षण द्यायचं असेल तर खर्च नाही, गुंतवणूक लागते। दुसऱ्यांदा रिकामं झालं कारण आईचा आजार। तेव्हा समजलो, वेळेवर माणूस पण कामी येतं, पैसाच नाही। त्यांची बोलण्याची पद्धत मला शांत करत होती। मी म्हणालो, पण पैशाशिवाय सगळं कठीण होतं ना? ते हसले आणि म्हणाले, हो, पण कठीण असलं म्हणजे अशक्य नाही। पाकिट रिकामं झालं, पण मी कधी विचार सोडला नाही आणि विचार टिकवला म्हणून मी हरलो नाही। ते सांगत होते, एक दिवस माझं पाकिट चोरीला गेलं। तिथं काही नोटा नव्हत्या, पण होते एक फोटो, एक चिठ्ठी आणि एक चांगली आठवण। ते सगळं गेलं आणि मला आतून काहीतरी तुटल्यासारखं वाटलं। मी विचारलं, काय होतं त्या चिठ्ठीत? ते म्हणाले, माझ्या मुलीने लिहिलं होतं, बाबा, तुम्ही शिकवलं, कमी पैशात सुद्धा माणूस श्रीमंत होऊ शकतो। ते पाकिट रिकामं नव्हतं, ते माझं आयुष्य होतं। त्या दिवशी मी घरी आल्यावर थेट माझं पाकिट उघडलं। पैसे, कार्ड्स, रेसिप्ट्स सगळं होतं, पण आठवण नव्हती। मी लगेच मुलीचा फोटो काढला आणि एक छोटीशी चिठ्ठी ठेवली, तुझ्या हसण्यासाठी मी काहीही सोडू शकतो। ते पाकिट आता माझं झालं होतं। पाकिटात फक्त पैसे असले म्हणजे ते भरलेलं नसतं। आठवणी, मूल्य आणि प्रेम असलं तरच ते खरंच पूर्ण होतं। कधी आपली साधी गोष्ट दुसऱ्याला जीवनभर प्रेरणा देऊ शकते। पैशाने श्रीमंती मोजता येत नाही, ती माणूसपणाने मोजली जाते। गोष्टीतील तात्पर्य, पाकिट भरलं की माणूस श्रीमंत नाही होत, ते तेव्हा श्रीमंत होतो जेव्हा त्याचं मन आणि आठवणींनी भरलेलं असतं। तुमचं पाकिट कधी आठवणींनी भरलंय का? मग ही गोष्ट लाईक करा, तुमच्या जवळच्या मित्रांशी शेअर करा आणि अशाच मनाला भिडणाऱ्या गोष्टींसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला आयुष्यात सर्वात मोठा धडा कोणत्या क्षणातून मिळाला।